धन्यवाद सुरेंद्र मेस्त्री सर. आणखी एक सामना रंगला जातोय. एकीकडे आहे आई भावई स्पोर्ट संघ तर दुसरीकडे आहे म्हाळसा घोडेमुख संघ. म्हाळसा घोडेमुख संघ 2 विजय संपादन करतोय तर आई भावई स्पोर्ट संघ या स्पर्धेमध्ये आई भावई स्पोर्ट संघ या 2 सामन्यामध्ये एक विजयी मिळवलाय तर म्हाळसा म्हाळसा घोडेमुख संघ दोन्ही संघामध्ये दोन्ही सामन्यामध्ये 2 विजयाशी संपादन केलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये सागर शिरोडकर मंदार आडेलकर ही सलामी जोडी बघायला मिळते म्हाळसा घोडेमुख संघाकडनं. तर पहिलं षटक टाकण्यासाठी रोहन वैद्य गोलंदाजी मार्फत राईट टर्म ओव्हर विकेट सज्ज. पहिला चेंडू यावेळी संधी निर्माण केली. पहिल्या चेंडूवर मोठा गडी करतोय सागर. सागरला मात्र माघारी पाठवण्याचं काम या रोहन वैद्यनं केलंय. एक सापळा रचला 38 सर्कल मध्ये कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आणि त्याच्या हातामध्ये चेंडू देण्याचा भाग पाडलंय. पहिला गडी करतोय सागर शिरोडकरच्या स्वरूपात. ज्या सागर शिरोडकरने मागच्या 2 सामन्यामध्ये एक चांगली सलामी दिली होती. वारंवार त्याला नशिबाची साथ मिळत होती परंतु यावेळी मात्र नशिबाची साथ क्षेत्ररक्षण करणाऱ्या आई भावाई स्पोर्ट संघाच्या गोलंदाजांच्या क्षेत्ररक्षकाला लाभते आणि पहिल्याच चेंडूवर मात्र पहिला गडी करत होतोय सागर शिरोडकरच्या स्वरूपात डीजे. मैदानामध्ये आजच्या 3ऱ्या क्रमांकावर निलेश वैद्य आणखी एक लिजंड क्रिकेटर मैदानामध्ये खेळतोय. पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11व आणि 11व्या पर्वाची चाललेली क्रिकेटचं महायुद्ध. चांगला फटका लेग लान्स केला. या मात्र पुलचा फटका निश्चितपणे क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु चेंडू जातोय. पंतन धावा कळवायचे आहेत. एक धाव या एका धावून सांघिक धावसंख्या धावून पोचते. एका गड्याच्या मोबदल्यात 1 धावा. धावसंख्येचा प्रारंभ झालाय. चांगली गोलंदाजी रोहन वैद्यच्या माध्यमातून राईट टर्म ओव्हर विकेट सज्ज. 3रा चेंडू चांगला फटका जबरदस्त फटका सरळ बॅटने खेळलेला हा फटका. 1 धाव तर पूर्ण केली गेली कारण माहिती आहे या सामन्याचं महत्व निलेश वैद्यला. कारण या सामन्यामध्ये जोपर्यंत निलेश वैद्य आहे तोपर्यंत म्हाळसा घोडेमुख संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. सागर शिरोडकर पहिल्याच चेंडूवर लवकर माघारी परतला परंतु तो लवकर माघारी परतल्यानंतर सुद्धा आम्ही संघ बाकीचे संघ सहकारी या केवळ एकट्या सागर शिरोडकरवर अवलंबून नाही तर आम्ही बाकीचे सर्व खेळाडू सुद्धा सांघिक कामगिरी करण्यास सक्षम आहोत अशा प्रकारचा इरादा या दोन्ही फलंदाजांचा आहे. मंदार आडेलकर आणि त्याच्या समवेत निलेश वैद्य. स्पर्धेदरम्यान सन्माननीय चंद्रकांतजी मुळीक साहेबांचं आगमन होते. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन त्यांनी विराजमान व्हायचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न. वाईडची खूण ही पंचांकडनं येते. वाईडची खूण पंचांकडनं येत असताना धावसंख्येमध्ये वृद्धी होते. सांघिक धावसंख्या 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये लवकर गडी सागर शिरोडकर बाद झाल्यानंतर मात्र सावध पवित्रा घेतल्या दोन्ही फलंदाजांनी. पुलटा प्रकारचा चेंडू लेग लान्स केलाय. मिड विकेट क्षेत्र चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा.
रणनीती आखावी लागेल, कारण 5 षटकांचा सामना, 2 विजय मिळवले आहेत. या स्पर्धेमध्ये टेबल टॉपरवर राहण्यासाठी हा सामना म्हाळसा कुटुंब संघासाठी महत्त्वाचा असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, एक धाव तर पूर्ण केली गेली. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. त्यामुळे खराब फेकी यावी बघायला मिळते. नैसर्गिक चेंडू यात्र दिशा बदलतोय. त्याचा फायदा उठवत दोन्ही फलंदाज 3 धावा पूर्ण करतायत. 3 धावांना सांघिक धावसंख्या 8 धावा या धावफलकावर. एक सावध सुरुवात म्हणावी लागेल ती म्हाळसा घोडेमुख संघाची. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 विजय मिळवले. तिसरे ही विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी या सामन्यात सुद्धा विजयास्त्र संपादन करणं आवश्यक. या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आई भवाई स्पोर्ट्स संघाला सुद्धा या सामन्यात कमबॅक करावं लागेल. मोठा फटका मारलाय, जरूर फटका हवेमध्ये आहे. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आलाय. जे फलंदाज मागच्या 2 सामन्यामध्ये हा कार्य करत होते ते फलंदाज माघारी परत आहेत. सागर शिरोडकर आणि निलेश वैद्य. जाऊया मैदानात निश्चितपणे डीजेच्या दिशेनं. दरम्यान सन्माननीय चंद्रकांतजी मुळीक यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना एक भेटवस्तू म्हणून सुपारीचं झाड दिलं जातंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय म्हाळसा घोडेमुख संघाकडनं. राकेश मांजरेकर संघ मालक आहेत आणि संघ मालक स्वतः मात्र यावेळी मात्र मैदानामध्ये आले. 2 गडी गारात झाले. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावा. दुसरं षटक नितीन बरकुटे. या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर निश्चितपणे आपलं नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. तोच गोलंदाज नितीन बरकुटे गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज मंदार आडेलकर. लेटकटचा स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न बॅकफुटवर गेला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. परिणामी चेंडू निर्धाव जातोय. दुसऱ्या षटकाची सुरेख प्रारंभ नितीन बरकुटेच्या माध्यमातून बघायला मिळतो होतो आई भवाई स्पोर्ट संघासाठी. फटके मारण्यासाठी प्रयत्न तर जरूर चाललेत, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क हा होत नाहीये. कदाचित चेंडूवर नजर स्थिर बसवण्यास मात्र फलंदाज अपयशी ठरतोय. परंतु मैदानामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये नजर ही फार आवश्यक आहे. फुटवर्क हे आवश्यक आहे. बॉडी बॅलन्स सुद्धा आवश्यक आहे. तेवढीच आपला जो आत्मविश्वास आहे तो तेवढाच महत्वाचा आहे. पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं यष्टीरक्षण प्रफुल्लच्या माध्यमातून बघायला मिळतं, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडू ज्या प्रकारची रणनीती मनामध्ये आखली आहे त्याच प्रकारची गोलंदाजी आज नितीन बरकुटे गोलंदाजी करतोय. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एकेरी धावेसाठी. यावेळी मात्र फलंदाज बॅट चेंज करण्याचा इरादा आहे. कदाचित धावांची बॅट आज मैदानामध्ये त्याचा चित्र संघ सहकारी घेऊन येतोय. कदाचित एक मॅसेज सुद्धा त्यांच्याकडनं येईल आणि यावेळी मात्र तो मॅसेज पुरवला गेलाय. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी नाईक नावाचा एक गुप्त हेर होता. तो प्रत्येक प्रतिस्पर्धी राजांची मात्र प्रत्येक गोष्ट हेरायचा आणि ती हेरलेली गोष्ट प्रत्येक मात्र शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवायचा. तेच काम या खेळाडूंना केलं. या मात्र मोठा फटका, या मात्र फटका जातोय सीमारेषे लगत, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. या स्पर्धेतील हे कार्बन कमाल कॅच असू शकतं, एक आईवा कॅच असू शकतं. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे रामचंद्र परब.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय, मोठा पटका सजवण्याचा इरादा होता, बॅट तर आला, बॅटच्या राडामध्ये चेंडू आणला होता, परंतु थोडासा चेंडू आतमध्ये राहिला सीमारेषेच्या आणि विकेटच्या स्वरूपात मंदार आडेलकर माघारी परततोय. डीजे सांघिक धावसंख्या पोहोचली ती 10 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात सलामीचे तिन्ही फलंदाज माघारी परतले. आता मध्यफळीतील फलंदाज अजय गावडे आणि राकेश मांजरेकरवर पूर्णपणे जबाबदारी आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन बरकुटे सन्मान दिला. या चेंडूला लेग लान्स केला, हलक्यातनं चेंडू खेळून काढला लेग साईडला. 1 धाव मिळाली. या 1 धावनं सांघिक धावसंख्या 11 धावा या धावफलकावर. या षटकाचा विचार करायला गेला तर 1 गडी मिळवला, 3 धावा खर्च केलाय. आपल्या नावाला साजेची अशी कामगिरी नितीन बरकुटेच्या माध्यमातून आई भावाई स्पोर्ट संघासाठी आपल्याला बघायला मिळते. तर विपक्ष संघ खेळतोय म्हाळसा घोडेमुख संघ. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 विजय मिळवलेत, परंतु या 3ऱ्या विजयाच्या शोधात मात्र संघ आहे आणि तो विजय मिळवण्यासाठी आता संघर्ष केला जातोय. पुढील होणारा सामना जय घोडेमुख विपक्ष रुद्र विदुराचा स्पोर्ट संघ. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी त्वरित द्यायचं आहे. रुद्र विदुराज स्पोर्ट आणि जय घोडेमुख संघ. यावेळी मात्र 3ऱ्या षटकाची वर्णी लागते रोहन वैद्य याची. चांगली गोलंदाजी यावेळी मात्र बघायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या ही 11 धावा धावफलकावर होती. या चेंडूवर एकेरी धाव येते. आता धावसंख्या पोहोचते ती 12 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी नितीन बरकुटे रोहन वैद्यच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. मोठा फटका मारण्याचा इरादा यावेळी मात्र बघायला मिळतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 1 धावून सांघिक धावसंख्या ही 13 धावा. मोठे फटके येत नाहीये, परंतु क्रिकेटचं सेन्सिबल क्रिकेटची आठवण करावी लागेल. एकेरी दुहेरी धावा घेत धावसंख्येला आकार द्यावा लागेल. खराब चेंडूचा समाचार घेत असताना चांगल्या चेंडूवर सुद्धा प्रहार करणं तेवढंच आवश्यक आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, परिणामी चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी रोहनने सुद्धा या स्पर्धेमध्ये केली आहे. 3 चेंडू खर्ची करतोय, 2 धावा मात्र 3 चेंडू टाकतोय, 2 धावा खर्ची करतोय आणि सांघिक धावसंख्या 13 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. यावेळी मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू हवेमध्ये. रामचंद्र परत पुन्हा एकदा चेंडू खाली आलाय. आणखी 1 गडी करत करतोय. जो संघ या स्पर्धेमध्ये निश्चितपणे हा कार्य करत होता, यावेळी मात्र त्याची फलंदाजी ही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळते. परंतु तारणहार म्हणून कोणता खेळाडू यावेळी मात्र म्हाळसा घोडेमुख संघासाठी पुढे येईल हे मात्र बघावं लागेल. त्यानंतर पुढील आणखी एक महत्वाचा सामना जय घोडेमुख विपक्ष रुद्र विदुराजा स्पोर्ट संघ. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर मात्र नाणेफेकीसाठी त्वरित नाणेफेक कक्षामध्ये या. जय घोडेमुख संघाचा कर्णधार, रुद्र विदुराज स्पोर्ट संघाचा कर्णधार, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय बलराम तांडेल. ज्या प्रकारे कृष्णा आणि बलराम ज्या प्रकारची जोडी होती, भाऊ भाऊ होते, त्याच प्रकारचा जे या प्रकारचा पराक्रम करायचे तो पराक्रम आज मैदानामध्ये बलराम तांडेल आणि त्याच्या समवेत अजय गावडेला करावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची फटकेबाजी यश सावंतने केली
आणि विकास गावडेने केली ती फलंदाजी आठवत या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल. चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, परंतु यावेळी मात्र चेंडू फरार होतोय. येतोय षटकार बलराम तांडेलच्या बॅट मधनं. मैदानामध्ये तो एकच सांगतोय की मैदानामध्ये माझे संघ सहकारी कितीही आऊट होऊ दे, माझ्या स्टाईलने मी फटकेबाजी करणार. संघाच्या हिताची फलंदाजी आवश्यक आहे, ती फटकेबाजी आज मैदानामध्ये करणार. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडनं केला गेला नाही. येथे दुहेरी धाव आली असती तेव्हा एकेरी धावावर समाधान मानावं लागतंय. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या 20 धावा धावफलकावर. डीजे पुढील सामन्याची नाणेफेक होते. जय घोडेमुख विपक्ष रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. मान्यवरांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सन्माननीय चंद्रकांतजी मुळीक यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. कृपया कॅमेरामॅनला विनंती असेल या नाणेफेकीसाठी नाणेफेका कैद करायची आहे. आडव्या बॅटने खेळलेला फटका, यावेळी मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होते. एकेरी धावेची पावलं यावेळी आता दुहेरी धावेकडे वळवली जात आहेत. चांगलं फलंदाजी बघायला मिळते, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळते आणि सांघिक धावसंख्या ही 23 धावा धावफलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर संदेश मोरजकर नावाचा गोलंदाजी मार्कवर आणखी एक फिरकीमय गोलंदाज. ही वाईट चिकून पंचांकडनं आले, अतिरिक्त धाव घेऊन आले. संघाच्या हिताची ही धाव निश्चितपणे धावसंख्येमध्ये ऍड होईल. 23 धावा या धाव फलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर. चांगला फटका कावकर हे तर चेंडू मार्गस्थ झालाय, झेल मात्र सोडलाय आणि चेंडू फरार झालाय. पंचांचा निर्णय येईल, लाईनमनचा निर्णय आपला कळवायचा आहे. चौकार षटकार चौकार. थँक्यू. विनंती असेल बाकीचे जे संघ खेळाडू आहेत, संघातील खेळाडू आहेत, त्यांनी कृपया लाईनमनची भूमिका ही बजवायची आहे, कारण ही स्पर्धा तुमची आहे, तुमचं सहकार्य आवश्यक आहे. नाणेफेक होते. राजारामजी मुळीक यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होते. धावा या धावफलकावर लागतायत. आडव्या बॅटने खेळलेला फटका, प्रयत्न तर मोठा चाललाय निश्चितपणे, परंतु बलराम मोरजकर यावेळी मात्र रामचंद्र परब चांगले क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. फलंदाज मात्र धावत्यात. त्या चेंडूवर निघतायत 3 धावा आणि 3 धावांना सांघिक धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 31 धावा या धावफलकावर. फलंदाज चेंडू कोणत्या दिशेनं गेला याचा सुद्धा लक्ष देणं फार आवश्यक. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. संदेश मोरजकरच्या माध्यमातून सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. हा चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेनं. घोषांकी क्षेत्रासाठी 21 धावेसाठी या एकादोन सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 32 धावा या धावफलकावर. नाणेफेका अंतिम षटक या पहिल्या इनिंग मध्ये, आणि पहिल्या इनिंग मध्ये अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर एक युवा गोलंदाज कदाचित दिसेल.
अंतिम षटकाची वर्णी लागते विशाल सावंत नावाच्या गोलंदाजाची. आखो टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटने तैनात आहे. धावचेची संधी आणि फलंदाच्या धावसूच्या स्वरूपात माघारी परततोय. अजय गावडे माघारी परततो, परंतु बलराम तांडेल मैदानामध्ये आहे. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. सांघिक धावसंख्येचा विचार 32 धावा धावफलकावर. या अंतिम षटकामध्ये 15 ते 20 धावा बनवणं आवश्यक असेल ते बलराम तांडेलला. एक षटकार एक चौकार जरूर मारलाय. रगलगत्या उन्हामध्ये चाललेली ही क्रिकेट स्पर्धा पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11. 10 वर्ष या स्पर्धेनं निश्चितपणे एक मोठा पल्ला गाठलाय. या स्पर्धेसाठी निश्चितपणे अनेक सिंधुदुर्गामध्ये या स्पर्धेची चर्चा होते आणि ही ती स्पर्धा आज अनुभवतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. बलराम तांडेल स्ट्राईक एंडच्या दिशेने आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल सावंत नावाचा गोलंदाज. पुलटॉर प्रकारचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. हे मात्र खराबच क्षेत्ररक्षण बघायला मिळते. त्याचा फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांना सांघिक धावसंख्या 34 धावा या धावफलकावर. 34 धावा धावफलकावर स्ट्राईक एंडच्या दिशेनं बलराम तांडेल. आतापर्यंत चांगली फटकेबाजी, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका काव करणं क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. तिथे झेल टिपलाय रोहनने आणि आणखी एक गडी गारत होते. बलराम तांडेलची खेळ होईल संपुष्टात. सांघिक धावसंख्या ही 34 धावा. जाऊया DJ च्या सुमधुर संगीताकडे. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर मारले अमरने तर अच्युत नेमन यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज अमर नेमनसाठी असेल. अच्युत नेमन याच्याकडनं प्रयत्न जर चांगला होता, पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झाला. 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि यावेळी मात्र 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळतंय. ते दोन्ही फलंदाज अंकित परब आणि अमर नेमन यांच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्या 37 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातील अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यासाठी 2 मोठे फटके हे सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम या फलंदाजांना करावं लागेल. अंकित परब फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडच्या दिशेनं आहे. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं अमर नेमन. तर गोलंदाजी मार्कवर युवा गोलंदाज विशाल सावंत. चालू असलेला सामना आई भावई स्पोर्ट विपक्ष म्हाळसा घोडेमुख संघ प्रथम फलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना आतापर्यंत या 37 धावा धावफलकावर लागल्यात. पेंडूर प्रीमियर लीग पर्व 11व्या पर्वातील आजचा पहिला दिवस. 6 संघ या स्पर्धेमध्ये आहेत. प्रत्येक संघाचं एक निश्चितपणे एकच लक्ष्य आहे. पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11चा महाअंतिम महाविजेता होण्याचं स्वप्न. पहिलाच फटका, या मात्र चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, दर्शक बनून राहिलाय. चेंडू सीमा रेषा पार. येतोय षटकार. अंकित परब ऑन फायर. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 43 धावा धावफलकावर. आणखी एक चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवर आणखी एक जर मोठा फटका आला तर सन्मानजनक टोटल निश्चितपणे उभा करू शकतो म्हाळसा घोडेमुख संघ. ते परंतु ती कामगिरी करण्यासाठी अंकितला बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणत मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम करावं लागेल. युवा फलंदाज आहे अंकित सावंत. त्याच्याकडे क्षमता आहे. आज त्याला 0 मधून हिरो होण्याची संधी आहे आणि संधी जेवढा शब्द छोटा
तेवढाच तो कमी कालावधीसाठी येतो, परंतु येत असताना असामान्य व्यक्तिमत्व बनवण्याचं काम हे करतो. आणि ते काम करायचं असेल तर या अंतिम चेंडूवर मोठा फटका येणं आवश्यक. मोठा फटका मारण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न झाला होता. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा करण्याचा इरादा होता, परंतु धावबादच्या सुरुवात फलंदाज माघारी परतेल. अंतिम चेंडूवर मिळते 1 धाव. या एका धावनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 44 धावा. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. इनिंगची झाली सांगता. आणि या इनिंग नंतर आई भवाई स्पोर्ट संघाला हा सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल. आणि हे सांगण्यासाठी मायक्रोफोन मध्ये होईल बदल. मायक्रोफोनवर जोडले जाईल ते सुरेंद्र मेस्त्री, मॅन फ्रॉम तळवणे. डीजे उद्दिष्ट समोर ठेवून रोहन वैद्य आणि प्रफुल्ल गावडे ही गोड जोडी मैदानात आई भाऊ स्पोर्ट्स संघाची. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिला संघातर्फे पहिला षटक अनिर्वाह्य पॉवर प्लेचा षटक घेऊन निलेश वैद्य सर, ज्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत वर्चस्व गाजवलो, गोलंदाजीचा विचार केलो गेलो, हायस्ट विकेट टेकपट म्हणजेच पर्पल कॅप होल्डर निलेश वैद्य सर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी करूची लागतली सामना जिंकायचं असं तर. चांगलो चेंडू, पंचांचो इशारो, वाईडचो अतिरिक्त धावेन श्री गणेशा 45 धावांचो बाटलाक. गोड जोडी मैदानात रोहन वैद्य आणि त्याला साथ देण्यासाठी प्रफुल्ल गावडे. आई भाऊ संघाच्या कोट्यातून विचार केलो गेलो तर पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक मंदार आडेलकर. आज मंदारचा विचार केलो गेलो तर मंदारान हातात फेविकॉल लावून हरकत नाही. हातात काय चेंडू मंदारच्या अडक नाही, हो प्रयत्न थोडस हो चेंडू अडवण्यात कठीण होतो, परंतु साधे सोपे झेल मंदारच्या हातातून सुटले आज. ओहो, विचार केलेलो आणि तसाच झाला. यावेळी सुद्धा संधी होती, एका म्हणतात
हाफ चान्स ह्याका कन्वर्ट करूच लागतलो. अशक्यप्राय झेल होतो, पण अशक्य ज्यावेळी गोष्टी आपण शक्य करतो त्यावेळी आपणाक चमत्कार म्हणून बघितलं जाता. गोलंदाजी मार्कवर निलेश वैद्य ज्यांनी सकाळपासून आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. चांगलो फटको, देखणो फटको, लॉंग ऑफचो क्षेत्ररक्षक इलो, चेंडू अडयता, थ्रो करता, थ्रो पर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धाव्यांशी धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्ती अखेर बिनबाद 3 अशी धावसंख्या, 45 धावांचं पाठलाग. निलेश सरांचं पुढचं चेंडू हो 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 खाली रवलेलो आणि तिरफळा उद्ध्वस्त करणारो चेंडू. रोहन वैद्य काय समजत नाही, परिणामी गडी गारत डीजे. म्हटलेलं आहे हायस्ट विकेट टेकरच्या यादीत ज्यांचं नाव आतापर्यंत 6 गडी ज्यांनी गारद केले या स्पर्धेत निलेश वैद्य सर. निलेश वैद्य सरांकडे बघितल्यानंतर असं वाटतं हे 18-20 वर्षाचे खेळाडू असत की काय, कारण तशा पद्धतीचं त्यांचा खेळाचं प्रदर्शन बघू मिळता. आत्ताच माहिती येईल सूत्रांकडून ऑरेंज कॅप होल्डर सागर शिरोडकर अजूनही 61 या धावसंख्येवर. या सामन्यात सागर शिरोडकर भोपूळ सुद्धा फोडूक पावांग नाही. 61 धावांनिशी सागर हायएस्ट रन स्कोरर मध्ये असा, आणि निलेश नाईक 53 आणि विनोद वैद्य 45 रेस मध्ये असत. परंतु 61 धावांनिशी आतापर्यंत सरशी करता तो म्हणजे सागर शिरोडकर या 3 सामन्यात मध्ये. चांगलो चेंडू, खाली रवलेलो चेंडू, कटचो प्रयत्न, परिणामी जोपर्यंत पॉइंटचो खेळाडू येतलो चेंडू अडयतलो अमर तोपर्यंत एकेरी धाव. या एकेरी धावेन धावसंख्या 1 ने वधारली. एका गड्याच्या मोबदल्यात 4 अशी धावसंख्या. माझे संघ सहकारी गुणलेखक रामचंद्र वैद्य सुरेख पद्धतीचा काउंटिंग आतापर्यंत या स्पर्धेत समालोचकाची पाठीचो कणा ज्याका म्हटलं जाता तो म्हणजे गुणलेखक निलेश वैद्य सरांचं पुढचं चेंडू होय, मात्र थोडस भरकाटलेलो चेंडू प्रफुलसाठी. पंचांचो इशारो माझ्यापर्यंत जोपर्यंत येतलो अतिरिक्त धावेन धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 5 अशी. टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या ज्यांचे बघतात त्यांना सुद्धा धन्यवाद. चांगलं फटको, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाकडून. फक्त जय एक धाव निश्चितपणे मिळाली असती तर निर्धाव चेंडू. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालो. एका गड्याच्या मोबदल्यात 5 अशी धावसंख्या. 25 षटक काय असता, चांगली गोलंदाजी कशा पद्धतीची असता ह्या दाखवून देणारं षटक म्हणजे निलेश वैद्य सरांचं षटक. फक्त 5 धावा खर्च अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात आणि 1 गडी गारद. रोहन वैद्य आणि प्रफुल्ल गावडे ज्या फॉर्म मध्ये असत पण त्यांच्यात तेवढा जमांग नाही या पहिल्या षटकात ताबडतोब फलंदाजी करू. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालो. एका गड्याच्या मोबदल्यात 45 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 5 अशी. 24 चेंडू 40 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचो नियम आणि नियमाक सरून आतापर्यंत ही स्पर्धा बघू मिळाली. या स्पर्धेचो पहिलोच सामनो काय बघू मिळालो, टाय झालो. परिणामी यंगस्टार सामनो बघूक मिळालो आणि पहिलोच सामनो जय घोडमुख संघान जिंकलो. थोडसो बदल गोलंदाजीत
निलेश वैद्य आणि सागर शिरोडकर इले थोडीशी मीटिंग झाली. मीटिंग नंतर समीर वैद्य सरांकडे चेंडू सोपवलो गेलो. स्ट्राईकवर डावखोर फलंदाज संदेश मोरजकर. समीर वैद्य गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज. पहिलो चेंडू लाजवाब पद्धतीचं पंचांकडे दाद मागितली जाता. चांगल्या स्टंपिंगचा प्रयत्न मंदार आडेलकर. म्हणा होते चेंडू हातात राहून नाही मंदारचा, पण आहे मात्र चांगलं चेंडू अडवलेलो. चांगली गोलंदाजीचा पृथक्करण आतापर्यंत समीर वैद्य यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न. आपल्या फॉलोथ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी होती, प्रयत्न चांगला होतो, प्रयत्नांका दाद देऊकच होई, परंतु झेल टिपूक पावाक नाही समीर वैद्य. बघता बघता तिसरो चेंडू घेऊन समीर वैद्य गोलंदाजी मार्कवर. आखूट टप्प्याचा चेंडू चांगलो फटको. क्षेत्ररक्षक आसा थोडंसं फंबल झालो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवता थ्रो करता तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावांशी बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या 2 ने वधारली. 7 अशी 45 धावांचा पाठलाग. आतापर्यंत 1 षटक 3 चेंडूचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या एका गाड्याच्या मोबदल्यात 7 अशी. अजूनही 38 धावांची गरज सामनो जिंकण्यासाठी. हय मात्र खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू लाईन आणि लेंथने. बघता बघता पंचांचा दंडित करणारा निर्णय. वाईट स्वरूपातील अतिरिक्त धावेन धावसंख्या 1 ने वधारली. 8 वर जाऊन पोहोचली. ओव्हरपिच चेंडू मोठो फटको. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आसा क्षेत्ररक्षकाच्या कपाळावरून चेंडू सीमा रेखा पार. खणखणीत चौकार. डीजे खरगोश समाचार. संदेश मोरजकरच्या बॅट मधून चौकार बघून मिळालो. धावसंख्या 4 ने वधारली. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. समीरचा पुढील चेंडू. आखूट टप्प्याचं फसलेलं फटको. क्षेत्ररक्षक तैनात असा आणि गडी गारद. संदेश मोरजकर बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे हजार 25च्या माध्यमातून ही स्पर्धा टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिक बघू शकतात. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रोख रुपये 20,025 व आकर्षक चषक. पुरस्कर्ते आहेत माननीय श्री नितीन शिरोडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य. तसेच द्वितीय पारितोषिक रोख रुपये 12,025 व आकर्षक चषक. पुरस्कर्ते आहेत मान्य श्री विजय पांढरे, उद्योजक मुंबई. तसेच द्वितीय चषकाचे पुरस्कर्ते आहेत कैलासवासी विठोबा उर्फ भाऊ मुणगेकर स्मरणार्थ श्री पांडुरंग विठोबा मुणगेकर. तसेच टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा बघतो, पण ह्या लाईव्ह स्पर्धेचं आयोजन ह्या पुरस्कर्ते आहेत नितीन शिरोडकर. तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मान्य श्री मनीष दळवी सर. समीर वैद्यचा पुढील चेंडू. ओव्हरपिच चेंडू, चांगलो चेंडू पडल्यानंतर देता बाकीचे सोपस्कार यष्टरक्षक मंदार आडेलकर पूर्ण करता. बघता बघता 2 षटकाचा खेळ समाप्त झालो. धाव संख्या
2 गाड्यांच्या मोबदल्यात 12 अशी डीजे. मागचा सामना आपण मोठ्या टोटलचं बघितलो, लो टोटलचा सामना आता बघतो, म्हणजेच 45 धावांचं पाठलाग 5 षटकात. या स्पर्धेतील निच्चांकी धावसंख्या म्हणाक हरकत नाही, परंतु प्रथम फलंदाजी करताना चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केले जातात हे दाखवून देण्याचा प्रयत्न निलेश वैद्य तसेच समीर वैद्य यांच्याकडून बघू मिळाले. क्षेत्ररक्षणात थोडस बदल, सागर शिरोडकर शॉर्ट कव्हरच्या दिशेने दिसता. फुल टॉस चेंडू त्याका फुल टॉल केलं जाता डीप स्क्वेअर लेगच्या कपाळावरसून खणखणीत षटकार, खटक्यार बॉट जाग्यार पलटी, घुडुम्मतारी षटकार. पहिला षटक कंजूस षटक टाकला होता निलेश वैद्य सरांनी, परंतु पहिल्या चेंडूवर फुलटॉस चेंडूवर योग्य पद्धतीचा समाचार. वापसी करणारा चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहता. निर्धाव चेंडू, धावसंख्या 6 ने वधारलेली 18 अशी धावसंख्या. अजूनही 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 27 धावा विजयाचं समीकरण. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होतो, पंचांचा इशारो वाईड आणि अतिरिक्त 1 धाव मिळून 2 धावा. या 2 धावेच्या मधील धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. 16 चेंडू 25 धावा विजयाचं समीकरण. स्ट्राईकवर प्रफुल्ल गावडे एका षटकाराने शिकायता. या स्पर्धेत बहारदार अशी फटकेबाजी प्रफुल्लच्या बॅट मधून बघून मिळाली. चांगलं फटको, पॉइंटचे क्षेत्ररक्षक येतात चांगल्या पद्धतीने, तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण केली गेली. या एकेरी धावेन धावसंख्या 1 ने वधारली. 45 धावांचं पाठलाग, धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. 15 चेंडू 24 धावा विजयाचं समीकरण येऊन ठेपला. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निलेश सरांकडून. चांगलो चेंडू खाली राहता. बाकीचे सोपस्कार यष्टरक्षक योग्य ते रुपया परिपूर्ण करता. पेंडूर प्रीमियर लीग 2025 चा आजचा पहिलो दिवस आणि पहिल्या दिवसातील सामनो रंगता. देव म्हाळसा घोडेमुख विरुद्ध आई भावई स्पोर्ट या 2 संघादरम्यान. ओ चांगलं चेंडू, कव्हरचं फटको मारण्याचा प्रयत्न, बॅटची लेमन कट आणि मंदार आडेकाळा. आजच्या दिवसातील माका वाटतं पहिलो झेल टिपलो. सुरेख झेल म्हणा हरकत नाही. विकेटच्या पाठीमागे यष्टरक्षण करणं साधी गोष्ट नाही असा. म्हाळसा घोडेमुख संघ आपल्या या स्पर्धेतील 3रा सामना खेळता. या 3ऱ्या सामन्यात आतापर्यंत विचार केलो गेलो तर पहिले 2 सामने जिंकल्यानंतर ह्यो 3रा सामना बघू मिळता त्यांचा. परंतु या 3ऱ्या सामन्यात आतापर्यंत 7 गडी गारद करून हायएस्ट विकेट टेकरच्या यादीत ज्यांचं नाव
प्रथम क्रमांकान असा ते म्हणजे निलेश वैद्य सर. 2 नंबराक रोहन वैद्य आई भावई संघाच्या खेम्यात असत. चांगलं फटको कव्हर विजन मध्ये क्षेत्ररक्षक इलो स्क्रीनवर. पहिल्या प्रयत्नात फंबल झालो आणि बघता बघता चेंडू सीमा रेखा पार. खणखणीत चौकार. डीजे हॅलो. बघता बघता 3 षटकाचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या धावफलकावर 25 म्हणजेच 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाजीत बदल. डावखुर आतीचो एक गुणवान खेळाडू सागर शिरोडकर इलो स्क्रीनवर. ओहो हो, पहिलो चेंडू प्रफुल गावडेन स्वागत केला षटकारांशी. खटक्यार बॉल जाग्यार पलटी. अवक्याक रावको घुडुम मातारी षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आणून थोडासा समीकरण बिघवण्याचा लेखाजोखा केलो तो म्हणजे प्रफुल गावडे. चांगलो चेंडू, ऑफस्टिक वाला चेंडू, निर्धाव चेंडू. अजूनही 14 धावांची गरज. 10 चेंडू आणि 14 धावा असा विजयाचं समीकरण. सागर शिरोडकरांनी गोलंदाजीत थोडस टप्प्यावर बदल केलो. चांगलो चेंडू, ऑफस्टिकच्या लाईन वाला चेंडू. थोडस फंबल होता मंदार आडेलकर. त्याचा फायदो उठवता एक 22 स्वरूपातील धाव. ओहो हो, पुन्हा एकदा मोठं फटको बघू मिळालो आणि हय मात्र गडी गारत. डीजे टेनिस क्रिकेट डॉटच्या माध्यमातून आपण रिप्ले पण बघू शकतात. सुरेख पद्धतीचा झेल टिपलो गेलो काऊ कॉर्नरच्या दिशेनं. अंकितच्या माध्यमातून 8 चेंडू 13 धावा विजयाचं समीकरण. एका बाजून एकेकी खिंड लढवताना दिसतात तो म्हणजे प्रफुल्ल गावडे. प्रफुल्लच्या माध्यमातून 2 षटकार बघूक मिळाले. चांगली बॅटिंग प्रफुल्ल आतापर्यंत करता. सागर शिरोडकर इलो स्क्रीनवर. नौको फलंदाज रामचंद्र. पंचांचो इशारो इलो अतिरिक्त धावेन धावसंख्या वधारली. धावसंख्या जाऊन पोहोचली 33. चांगलो चेंडू, निश्चितपणे धावबाची संधी. 1 धाव पूर्ण. या एकेरी धावेन धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली. अजूनही 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 11 धावा. स्ट्राईकवर प्रफुल्ल गावडे बऱ्याच कालावधीनंतर इलो.
7 चेंडूत 11 धावा. चांगली गोलंदाजी करूची लागतली म्हाळसा घोडेमुख संघाक. अंतरिम चेंडू या षटकातील चांगलं चेंडू निश्चितपणे विकेटच्या पाठीमागे चांगला कलेक्शन म्हणा हरकत नाही. बघता बघता चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झालो. धाव संख्या धाव फलकावर 34 आणि शेवटच्या 6 चेंडूत 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचो नियम. आतापर्यंत या स्पर्धेत शेवटचं षटक समीर वैद्य हाताळू होते, परंतु या सामन्यात बघूया शेवटचा षटक कोण हाताळतात. 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. माझे संघ सहकारी गुणलेखक रामचंद्र वैच. पेंडूर प्रीमियर लीग 2025 काळजाचे ठोके वाढवणारा सामनो. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. हे 11 धावा डिपेंड करण्यासाठी गोलंदाजीत बदल, वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे शेवटचा म्हणजे 5वे षटक घेऊन गोलंदाज अंकित नावाचो. या अंकितने या स्पर्धेसह चांगली गोलंदाजी केलेली असा. बघूया अंकितवर जबाबदारी या 11 धावा डिपेंड करण्याची. 6 चेंडू 11 धावा विजयाचं समीकरण. स्ट्राईकवर रामचंद्र, नॉन स्ट्राईकवर प्रफुल्ल. हो चांगलं फटको, देखणं फटको लॉंग ऑफच्या व्हर्जन मध्ये. आणि बघता बघता चेंडू सीमा रेखा पार. खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमक असं नेत्रदीपक फटको रामचंद्रच्या बॅट मधून. लेदर बॉलची आठवण करून देणारो स्ट्रेट ड्राईव्हचा फटको. हो 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 पुन्हा एकदा लेखनो फटको कव्हर विजन मध्ये. लाजवाब फटको. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, 4 धावा वसूल करणारे आणि समीकरण राहुला 4 चेंडू आणि 3 धावा. चार चेंडू 3 धावांची गरज. चांगलो चेंडू, वापसी करणारा चेंडू. निश्चितपणे चांगली गोलंदाजी म्हणा हरकत नाही. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. अंकिताक चांगली गोलंदाजी करूची लागतली. अंकित नावाचा गोलंदाज आतापर्यंत पहिले 2 चेंडू खराब होते. त्या चेंडूवर रामचंद्रच्या बॅट मधून 2 चौकार बघूक मिळाले. पुढतो चेंडू अंकितचो. राईट आर्म राऊंड विकेटने पॉलिनच्या दूरवरून गोलंदाजी करताना अंकित नावाचा गोलंदाज. 3 चेंडू 3 धावांची गरज. फसलेलो फटको क्षेत्ररक्षक तैनात असा परंतु बरोच लांब राहतलो. बघता बघता 2 धावा पूर्ण केले गेले. 3ऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3री पण धाव पूर्ण. अशा पद्धतीनं आई भाऊ स्पोर्ट्स संघ या सामन्यात तो विजेता संघ म्हणून घोषित केला जाता. निलेश वैद्य आपणाक विनंती आहे पाहुणे कक्षामध्ये येण्याची. या सामन्यातील पंच नितीन बरकुटे आणि रोहन वैद्य आपल्यापर्यंत आवाज जर पोहोचत असाल तर रोहन वैद्य आणि नितीन बरकुटे आपण पंचांची भूमिका बजावची असा.